नमस्कार, मी स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज बघूया आपण तिळाची बिनपाकाची वडी बघणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि हे विदाउट पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत बघा। आणि 1 वाटी शेंगदाणे, तुम्ही नुसता तिळाचे सुद्धा करू शकता। त्यासाठी तुम्ही 2 वाट्या तीळ वापरलं तरी चालेल किंवा 1.5 वाट्या तीळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे असं सुद्धा प्रमाण ठेवलं तरी चालेल। जे आहे ते तुम्ही ज्यांनी घेणार ते तुम्ही मोजूनच घ्यायचं आहे। आता पहिले आपण तीळ भाजून घेऊयात। आता कढई गरम करायला ठेवली होती, त्या कढईमध्ये मी हे 1 वाटी तीळ भाजून घेते। हे आपल्याला लो टू मीडियम हीट वरती भाजून घ्यायचे आहे। आता हे मी लो टू मीडियम हीट वरती आपल्याला खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। तीळ आता हे खरपूस भाजलेले आहेत आणि आता मी हे काढून घेते। त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण भाजून घेऊयात। लो टू मीडियम हीट वरती आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे पण हे भाजलेले आहेत, आता हे पण मी काढून घेते। हे बघा, हे तीळ आणि हे शेंगदाणे मी काढून ठेवलेले आहेत थंड होण्यासाठी। आता आपण ज्या ताटामध्ये वड्या करणार आहोत त्या ताटाला ती तूप लावून घेऊया। तूप मी सगळीकडे लावून घेते। आता सगळ्या ताटाला मी तूप लावून घेतलेलं। आता हे ताट बाजूला ठेवूया। आता ताटाला तूप लावून झालेलं आहे आणि आपल्याला हे जे तीळ आहेत भाजलेले हे आणि शेंगदाणे प्लस मोडवरती आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे। आणि आता मी हे फिरवून घेते। जास्त बारीक करायचं नाही, नाहीतर याला तेल सुटणार, म्हणून आपल्याला प्लस मोडवरतीच हे फिरवून घ्यायचं। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे सोल असेच ठेवू शकता किंवा काढू शकता। मी असेच ठेवणार आहे आणि हे दोन्ही सुद्धा मी फिरवून घेते। बघा, मी करून घेतलेलं आहे। हे प्लस मोडवरती नुसता फिरवून घेतलेलं आहे बघा। शेंगदाणे आणि तीळ दोन्ही घेतलेले आहे। आता त्याच कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये घालूया हा गूळ। आम्ही 2 वाट्या घेतलेला आहे। तो आपल्याला मंद आचेवरतीच विरघळून घ्यायचा आहे। अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हा विरघळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय करायची नाहीये। गूळ आपला करपला जाईल आणि यातले खडे सुद्धा विरघळणार नाहीये। आणि ही जी प्रोसेस आहे ही लवकर होण्यासाठी गूळ किसून किंवा चिरून घ्यायचा। मी 2 वाटा जो गूळ घेतलेला आहे तो मी चिरून घेतलेला आहे। आणि आता हा मी लोच फ्लेम वरती एकदम बारीक गॅस वरती मी हा फक्त गूळ वितळून घेते। आणि आता बघा, हा पूर्ण मी गूळ वितळून घेतलेला आहे। यामध्ये एकही गुळाचा खडा राहिलेला नाहीये आणि आपल्याला याचा पाकही करायचा नाहीये। बघा, हा पूर्ण गूळ वितळलेला आहे। आता या स्टेजला आपल्याला हे सगळं जे मिश्रण बारीक केलं होतं आपण तिळाचं आणि शेंगदाण्याचं, ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि गॅस आपला असा चालू ठेवायचा आहे। बारीक मंद आचेवरतीच आपण हे सगळं करायचं आहे, मोठा करायचा नाहीये। हे सगळं आता मिश्रण हळूहळू मी घालून घेते। मिश्रण घालून झालेलं आहे। आता आपण हे एकत्र करूया। आता हे मी फक्त मिक्स केलेलं आहे आणि 1 2 ते 3 मिनिटं असं आपण परतवून घ्यायचं आहे। आणि मी असंच परतवून घेतलेलं आहे। आपल्याला ह्याला जास्त शिजवायचा नाहीये। माझा गूळ पांढरा होता त्यामुळे ह्याला पांढरा कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। या तुपाच्या ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊ, तूप लावलेल्या भांड्यामध्ये। आता वाटीला तेल लावून सगळीकडे असं पसरून घेतलेलं आहे। आणि आता आपण याला थंड व्हायच्या आधी मार्किंग करून घेऊयात। हे बघा, ह्याला मार्किंग करून घेते आणि थंड झाल्यावर आपण हे पूर्ण कट करून घेऊयात। पूर्ण अशी सगळी मार्किंग करून घेते। बघा, मी सगळं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं 10 मिनिटांनी थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या कट करून घेऊया। आता हे थंड झालेले आहेत आणि आता आपण हे कट करून घेऊयात। मगाशी आपण मी मार्किंग करून घेतलं होतं, आता हे कट करून घेऊया। असं ह्या कटरच्या साहाय्याने मी कट करून घेते। हे बघा, कट करून घेतलेले आहे। हे बघा, आपोआप वर येतात। हे बघा, वड्या पडलेल्या आहेत बघा। दुसरी पण दाखवते।
अलगद अशी चाकूनी काढून घ्यायची। बघा तर काढून घेते मी वड्या। हे बघा बिना पाकाच्या तिळाच्या वड्या तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।